सदैव सुखाचा मार्ग दाखविणारे, संपूर्ण जगाचे उद्धार करता, करुणेचे महासागर, प्रत्येक लोकांना सुखाने जीवन जगता यावं, शांतीने जीवन जगता यावं, दुःखातून मुक्त जीवन जगता यावं यासाठी 45 वर्ष पायी प्रवास करत लोकांच्या कल्याणाचा मार्गदर्शन करणारे, मार्ग दाखविणारे धम्मराजा सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध, जो व्यक्ती या धम्माच्या मार्गावर चालतो तो आपल्या सर्व जीवनातील दुःखांना दूर करतो. कुठे चालल्या असा भगवान बुद्धाचा पवित्र धम्म आणि याच धम्माचा उपदेश करणारा, लोकांना सुख भेटावं, लोकांना शांती भेटावी यासाठी गावोगाव जाऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पवित्र श्रावक संघ या तीनही रत्नांना त्रिवार पंचांग प्रणाम. महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही धम्म कार्यास कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन. आज कांबळे या गावामध्ये एक नव्यानं सुरुवात झालेली आहे. ती नवी सुरुवात म्हणजे रमाईचा जन्मोत्सव सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. एकीकडे आपण रमाईला आणि बाबासाहेबांना आई आणि वडिलाच्या स्वरूपामध्ये बघतो. मग तो बाबासाहेब आमचे बाप आहेत, तर रमाई आमची आई आहे. आईचा जन्मोत्सव सोहळा आपण आता मोठ्या थाटाने साजरा करत आहोत आणि केलाच पाहिजे. का नाही केला पाहिजे? कारण रमाईचा जन्मोत्सव हा जो आहे, बाबासाहेबांना घडवण्यामध्ये त्यांच्या सोबतीला त्यांना साथ देणारी रमाई ही कितीतरी मनानं मोठी होती. रमाईचा जन्मोत्सव म्हणजे रमाई या शब्दातच बघा किती प्रेम आहे. रमाई हे शब्द म्हणल्यानंतर आपलंसं वाटते. रमाई म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये करुणा दिसते. रमाई म्हणल्यानंतर त्यामध्ये त्यागाची भावना आपल्याला दिसून येते. म्हणून रमाईला आपण त्याग मूर्ती असं म्हणतो. त्याग मूर्ती का म्हणतात? बघा, रमाई एवढा त्याग आपण करू शकत नाही, रमाई एवढा संघर्ष आपण करू शकत नाही. आज जे आपला संपूर्ण समाज म्हणा, कोणी म्हणा, प्रत्येक महिला म्हणा, हे सर्व लोक रमाईच्या त्यागामुळं आज एवढ्या मोठ्या थाटामाटामध्ये जीवन जगत आहेत. रमाईचा संघर्ष जर आपण सोडून दिला असता तर कदाचित आपल्याला हे सोन्याचे दिवस बघायला भेटलेच नसते. रमाईचा जन्म प्रथम चरणी आपल्याला बेसिक माहिती असली पाहिजे, मुलांना माहिती असली पाहिजे. रमाईचा जन्म कुठे झाला बरं, कोण सांगल? मुलं, मुली, उपासक, उपासिका ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगायचं थोडं. रमाईचा जन्म कुठे झाला, तिथून सुरुवात होते. या क्रांतीची सुरुवात जिथून सुरुवात होते ते रमाईचं गाव कोणतं माहिती आहे कोणाला? सांगा सांगा, माहिती असेल तर सांगा, सांगितल्याशिवाय कळत नाही. वनंद, बरोबर आहे, वाजवाटाळी. रत्नागिरी जिल्ह्यामधलं वनंद या गावी रमाईचा जन्म झालेला आहे. सॉरी, रायगड का रत्नागिरी? रत्नागिरीच मला थोडं बोलता बोलता कन्फ्युज झालं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रमाईचा जन्म झाला आणि भिपूजी धोत्रे यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. आई वडील लहानपणीच वारले. तुम्ही विचार करा, ज्या कोमल वयामध्ये रमाई खेळायचं बागडायचं वय होतं, त्या वयामध्ये रमाईला आपल्या आई वडिलाचं मृत्यू त्यांना बघावा लागलेला. किती मोठं संकट असेल त्या लहान मुलावर, आहे की नाही? त्या रमाईला 3 बहिणी, 1 भाऊ अशा प्रकारचा परिवार होता. आणि ते जेव्हा आई वडिलाचं निधन होते तेव्हा त्यांचं संपूर्ण पालन पोषण त्यांचे मामा करतात. मुंबई या ठिकाणी आल्यानंतर 1906 मध्ये बाबासाहेबांसोबत रमाईचं लग्न होते. त्यावेळेला रमाईचं वय असते केवळ किती वर्ष? 9 वर्षाच्या रमाई असतात आणि 14 वर्षाचे बाबासाहेब असतात. एवढ्या कमी वयामध्ये संसार चालवण्याचा, कुटुंब चालवण्याचा, परिवार चालवण्याचा ओझं रमाईच्या खांद्यावर पडलं. बघा, ज्या मुलीला आपले कपडे नीट सावरायचं म्हणजे माहिती नव्हतं, त्या दिवशी त्यावेळेपासून डोक्यावर पदर घेऊन मान खाली घालून घरामध्ये संपूर्ण काम करत रमाई वाळू लागल्या. रमाईला कळून चुकलं की आपला जो नवरा आहे तो साधा नाही, तो फार महापंडित ज्ञानी आहे आणि त्यांच्या संघर्षामध्ये आपण त्यांना साथ दिली पाहिजे. हे मनात विचार धरून रमाई रोज जीवन त्यांच्यासोबत काढू लागली. कमी वयामध्ये आई वडील वारले. आई वडिलाच्या नंतर रामजी बाबांचं पण निधन झालं. रामजी बाबांच्या नंतर त्यांच्या घरामध्ये असणारे त्यांचे मामा, त्यांचं निधन झालं. खूप सारे मृत्यू रमाईने पाहिले. रमाईने बाबासाहेबाला पदोपदी पावलोपावली त्यांना साथ दिली आणि बाबासाहेबांचं शिक्षण रमाईने कधी थांबू दिलं नाही. बघा, रमाईचे 4 लेकरं जेव्हा मरण पावतात त्याचं कारण म्हणजे केवळ पैसा होता.
आणि बाबासाहेबांना वेळ नव्हता लेकरांकडे बघण्यासाठी सुद्धा. आपण आपले रुमाल त्यागू शकत नाही. सोयऱ्याच्या घरी जर विसरला रुमाल, बाहेर पडलं तर म्हणजे जशी तिथं विसरली म्हणता आपण, बरोबर आहे की नाही? रुमाल सुद्धा आपल्याला त्यागू वाटत नाही. रमाईने आपल्या मुलाबाळाचा कसा त्याग केला असेल विचार करा. समाजासाठी जर एखादा माणूस घरातला, आता बघा अनवते भाऊ आहेत आपले मामा अण्णा, ते काय करतात, सतत कामं करतात. असे भरपूर कार्यकर्ते सगळीकडे कामं करतात. त्यांच्या घरचे कुटुंबाचे लोक त्यांना सहकार्य करतात म्हणून ते कामं करतात. बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना कामं करू देत नाही त्यांच्या बायका. काय समाजाचं लावलास, काय समाज म्हणायचं, आपलं आपलं घर कुटुंब बघ, परिवाराचं बघ, लेकरबाळ शिकवायचं बघ. असंच जर रमाई जर बोलल्या असत्या तर आपल्याला आज आपण या दिवशी इथं जे बसलेलो आहोत, याच्याऐवजी कुठंतरी उपंड्यानं, कुठंतरी नालीनं, भोळानं, कुणाच्या तरी कुठंतरी आपण गुलामी आपण त्या ठिकाणी केली असते. रमाई तसं म्हणल्या नाही. रमाईला माहित होतं की हजारो वर्षाच्या गुलामीच्या बेडीत खितपत पडलेला समाज, ज्यांच्या हातामध्ये बेड्या ठोकलेल्या गुलामीच्या, ज्यांच्या पायामध्ये बेड्या ठोकलेल्या गुलामीच्या, अशा लोकांना जर मुक्त करायचा असेल तर माझ्या नवऱ्याला म्हणजे रमाईला माहित होतं की बाबासाहेबांना शिक्षणासाठी मला जेवढं होईल तेवढं मला सहकार्य करावंच लागेल. रमाईनी कधीही स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही. आपण मात्र आपल्या कुटुंबाचा सर्वप्रथम विचार करतो की माझ्या परिवारामधल्या लोकांना कसं पुढे नेता येईल. रमाईंनी संपूर्ण समाजाला आपला परिवार समजलं, म्हणून रमाई कधीच बाबासाहेबांना त्यांनी म्हणजे माघार घ्यायला लावली नाही. जेव्हा बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात होते त्यावेळेस घरी खायला नव्हतं, प्यायला नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये रमाई स्वतःच्या पोटाला एका कपड्याचं म्हणजे कपडा गुंडाळून गाठ मारून ते त्या ठिकाणी त्यांनी जीवन जगलेलं. का गाठ मारली असेल बरं कपड्या पोटाला? कारण भुकेनं पोट दुखू नये म्हणून रमाईने त्या ठिकाणी आपल्या पोटाला कपड्याची गाठ गुंडाळली. पियायला पाणी सुद्धा काही काही वेळा भेटलं नाही. बऱ्याचदा रमाईला या सुद्धा गोष्टीचा सामना करावा लागला. तहानेनं व्याकुळ असणारी रमाई जेव्हा घरी परतून जायची, विहीर वाट बघून कोणीतरी पाणी टाकल म्हणून पाणी सुद्धा कोणी द्यायचं नाही. अशा परिस्थितीमध्ये रमाई जेव्हा घरी जायच्या तेव्हा त्यांना लक्षात यायचं की बाबासाहेब एक ना एक दिवस ही परिस्थिती बदलणार आहे. आज ज्या काळामध्ये अंगावर चांगले कपडे भेटायचे नाही, खायला भाकर भेटायचे नाही, राहायला घर भेटायचं नाही, आज रमाईच्या कृपेनं, रमाईच्या संघर्षानं, रमाईच्या त्यागानं बाबासाहेबाचा संघर्ष सिद्ध केला आणि आपल्या सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले. हजारो स्वप्न पूर्ण झाले. आपल्याला गाड्या भेटल्या, घोडे भेटले, पलंग भेटले, पुन्हा सोफे भेटले, टीव्या भेटल्या, मोटरसायकली भेटल्या, सगळ्याच गोष्टी भेटल्या. अधिकारी झालो, खूप मोठ्या पदावर जाऊन पोहोचलो. सर्व कृपा ही रमाईची आहे की नाही? बाबासाहेबांच्या कुटुंबाचा उपकार आपल्या समाजावरचा कधी फिटणारा नाही. म्हणून वामनदादा सुद्धा म्हणतात आपल्या चमड्याची कातडी जरी आपण दिलं समाजाला, बाबासाहेबांच्या नावानं जर दिलं तरी त्याचे उपकार फिटणार नाहीत. एवढे अनंत उपकार रमाईचे, बाबासाहेबांचे आणि संपूर्ण आंबेडकर कुटुंबाचे आपल्या समाजावर आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रमाईंनी त्याग केला. त्यागासाठी आपण जर विचार केला तर रमाईंनी त्यांच्या एकुलत्या एक मुलगी, जिचं नाव होतं, काय नाव होतं बरं रमाईच्या मुलीचं? शाबास, सांगितलं कोणतरी, लेकराला सांगितलं की ताई दिसली. छान, व्हेरी गुड ताई, तुम्ही छान प्रकारे उत्तर दिलं. इंदू या नावाच्या मुलीचा सुद्धा मृत्यू झाला, राजरत्न नावाच्या मुलाचा मृत्यू झाला, गंगाधराचा मृत्यू झाला, रमेशचा मृत्यू झाला. एवढे छोटे छोटे लेकरं केवळ खायला प्यायला आणि औषध पाण्याविना त्यांना मरण आलं आणि त्या ठिकाणी त्यागावं लागलेलं. आपण आपल्या घरातल्या कुठल्याही गोष्टीचा त्याग करू शकत नाही. रमाई श्रेष्ठ होत्या. बाबासाहेबांना कोणती गोष्ट कधी पाहिजे त्यांची त्यांना जाणीव होती. जेव्हा बाबासाहेब अभ्यासाला बसायचे, 18 तास अभ्यास करायचे, त्यावेळेला हातामध्ये ताट घेऊन, ताटामध्ये भाकर घेऊन बाबासाहेबाला जेवणासाठी ती दारापाशी तशीच बसायची. बाबासाहेब जेवले नाहीत पण ते स्वतः उपाशी राहायचे. रमाई तशाच झोपी जायच्या आणि पहाटे जेव्हा जाग येईल तेव्हा बघायचं तर हातामध्ये ताट तसंच आहे आणि बाबासाहेबाचं पुस्तकातलं काम वाचन करणं, अभ्यास करणं, अध्ययन करणं चालूच आहे. आजकालची मुलं बघा अभ्यासाच्या नावानं बोंब आहेत सगळ्यांच्या. आई वडील कष्ट करत आहेत, मेहनत करत आहेत, आपल्या मुलाला शिक्षण शिकता यावं यासाठी नको ते प्रयत्न करत आहेत, पण मुलांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मोबाईल, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, रील्स या सगळ्या गोष्टीमध्ये संपूर्ण समाज खिचपत पडला, सर्व समाजाचे लोक असतील तरी. मग मुला मुलींनी सुद्धा रमाईचा त्याग आपल्या समोर आदर्श म्हणून ठेवला पाहिजे आणि रमाईचा त्यागाचं महत्व जाणून आपण पदोपदी धम्माचा प्रचार आणि प्रसार सुद्धा केला पाहिजे, धम्माचं अनुसरण केलं पाहिजे. आम्ही भारतीय बौद्ध महासभा जिल्हा पर्यटन विभागाकडून आम्ही या ठिकाणी काम करत आहे. आपण जोपर्यंत आपल्या स्थळांना भेटी देणार नाही, म्हणजे बुद्ध दर्शन असेल, भीम दर्शन असेल, जोपर्यंत आपण करणार नाही, त्या आजी गेल्या होत्या म्हणून कळालं मला, आपण
आपल्या स्थळाला भेटी दिल्या पाहिजे, बुद्धगयेचं दर्शन केलं पाहिजे, तिथं गेलं पाहिजे. भगवान बुद्धाचा ज्या ठिकाणी जन्म झाला, ज्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती झाली, जिथे बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं, जिथं बाबासाहेबांचा जन्म झाला, जिथं बाबासाहेबांचा मृत्यू झाला, जिथं रमाईचा जन्म झाला, असे सर्व स्थळ आपल्याला बघायला भेटतील. त्या जागी जाऊन आपलं चरण, आपलं डोकं त्या ठिकाणी लावलं पाहिजे. आपण चरणावर नतमस्तक होऊन स्वतःला आपण अभिवादन करून धन्य मानलं पाहिजे. यासाठी भारतीय बौद्ध महासभेची सुद्धा या ठिकाणी येत्या 3 मार्च या दिवशी पुढच्या महिन्यामध्ये ट्रिप जाणार आहे. पर्यटन विभागाकडून भारतीय बौद्ध महासभेच्या अशा प्रकारचा आहे, त्याच्या संदर्भात आपल्याला पूर्ण सखोल माहिती सरांकडे मी देईल. जर कोणी इच्छुक असेल तर त्या महिलांनी, उपासक उपासिकांनी आपलं जीवन यात्रा संपण्याच्या अगोदर एक वेळेस तरी दर्शन करून आलं पाहिजे. माणूस म्हणून बुद्धगया दर्शन आहे. माणूस म्हणून आपण भगवान बुद्ध कसे होते, कुठं जन्मले, कसं जागतात, काय प्रचार केला, कुठं कुठं प्रचार केला, हे सगळं आपण बघण्यासाठी एक वेळेस तरी आपल्या कुटुंबासह आपण गेलं पाहिजे, अशी मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आणि सूचना करतो. सोबतच रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थितांना, सर्व तरुणांना, उपासक उपासिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. मी काय मोठा वक्ता नाही, पण वेळोवेळी आपण आलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला आज अन्वती भाऊनी मला बोलवलं अण्णांनी, त्यांच्यासाठी मी इथं आलो. तुम्ही सुद्धा आमचा योग्य ते सन्मान केला, त्याबद्दल मी सर्व आयोजक मंडळीचं आणि उपस्थितांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद देतो. जय भीम.